नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा आणि त्या कथेचं नाव आहे शिकारी. लेखक आहेत अविनाश पवार. आमच्या कथालेखन या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आणखीही आमच्या चॅनेलवर कथा आहेत त्या नक्कीच पाहून घ्या. वळूया आता आपण कथेकडे. सुंदर गाव. नावाप्रमाणेच अतिशय सुंदर. निसर्गाने या गावाला भरभरून सौंदर्य बहाल केलं होतं. गावच्या उत्तरेला खळखळून वाहणारी नदी, पूर्व पश्चिम आणि दक्षिणेला घनदाट जंगल आणि गावात जायला दक्षिणेकडचा एकमेव नागमोडी रस्ता, आणि तोही त्या भयान जंगलातून. गावालगतच्या जंगलामध्ये हिंस्र पशूंचा वावर. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी गुण्यागोविंदाने जंगलामध्ये आनंदाने जगत होते. त्यांची खासियत म्हणजे त्यांनी कधीच जंगलाची सीमा ओलांडली नाही कधी गावात येऊन कोणावर हल्ला केला. पण माणसांची प्रवृत्ती मात्र या उलट. तो त्यांच्या जंगलावरही अधिकार गाजवू पाहतो आणि या प्रयत्नात तो कधीकधी आपला जीवही गमावून बसतो. आज सुंदर गावात एक भयानक घटना घडली. जंगलाच्या वेशीवरच एका पानगळ झालेल्या झाडावर एक मृतदेह लटकत होता. सकाळी लाकूड वेचायला जाणाऱ्या एका गावकऱ्याने ते पाहिले. त्याची तर बोबडीच वळली. तो ओरडतच गावात आला. हळूहळू अख्खा गाव त्या ठिकाणी जमा झाला. प्रत्येकाला वाटत होते की प्राण्याची शिकार नसून कोणी माणसात लपलेल्या हिंस्र पशूची आहे. गावात एवढं विचित्र आणि भयंकर काही कधी घडलं नव्हतं. गावचे सरपंच तडक पोलीस स्टेशनला ही बाब कळवतात. थोड्या वेळाने पोलीस येतात. इन्स्पेक्टर जीवन तेही घटना बघून अवाक होतात. मृतदेहाला कोणत्याही आधाराशिवाय त्या हलक्या फांदीवर लटकवणे हे मोठे दिव्यच होते आणि त्या झाडावर चढताही येणे मोठे कठीण काम होते. आणि हे दिव्य कर्म कोणी केले हे शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तो मृतदेह खाली उतरवणे मोठे कठीण म्हणून पोलीस तालुक्याच्या ठिकाणाहून क्रेन मागवतात. खाली उतरवून मृतदेह पाहिला असता त्याची चेहऱ्यावरून ओळख पटणे अवघड होते. चेहऱ्यावर ठिकठिकाणी वार झालेले असतात. एक दोन गावकरी पुढे येऊन त्याची कपड्यावरून ओळख पटवतात. तो गावातलाच एक मुलगा असतो. त्याचं नाव रमेश. ओळख पटल्यामुळे आता तपासाला गती मिळणार होती. पोलीस त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवून देतात. त्या जागेचा पंचनामा करून इन्स्पेक्टर जीवन आपल्या 2 कॉन्स्टेबलसह निघून जातात. पूर्ण गावात त्या घटनेमुळे घबराट पसरते. रमेशच्या अशा प्रकारे जाण्याने त्याचे मित्र सुरेश, गौरव आणि राजू पुरते घाबरलेले असतात. इन्स्पेक्टर जीवन खुर्चीत बसून विचारात मग्न असतात. मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण फार कमी झालेले आणि त्यात अचानक अशा प्रकारचा गंभीर गुन्हा समोर आल्याने त्यांना जरा धक्का बसतो. ते आता शवविच्छेदन अहवालाची वाट बघत असतात. त्यातूनच आता काही निष्पन्न होणार होते. काही विचार करून ते कॉन्स्टेबलला आत बोलवतात. हे पहा, हा गुन्हा फारच गंभीर आहे. तुम्ही 2-3 खबरी सुंदर गावात सोडा. या गुन्ह्याची तातडीने उकल करायला हवी, अन्यथा ही एक खुनाची मालिकाही असू शकते. हो साहेब, मी आत्ताच खबऱ्यांची व्यवस्था करतो, असे म्हणत हवालदार निघून जातात. त्या रात्री सुरेश, गौरव आणि राजू पारावर बसलेले असतात. रोज रात्री तिथे 4घे बसायचे. आज मात्र 3घेच होते. पहिली 10-15 मिनिटे शांततेत गेली, कारण ते अजून सावरले नव्हते. थोड्या वेळाने राजू शब्दांची जुळवाजुळव करून म्हणतो, कोणी केलं असेल हे एवढं निर्दयपणी? काय माहीत, असा गौरव म्हणतो. नक्कीच रमेशचे कोणाशी तरी हाडवैर असेल, पण ते त्याने आपल्याला सांगितले नसेल. सुरेश यांचं इकडं बोलणं चालू असतं आणि दूरवरून त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून असतं. त्यांच्या तोंडावर पसरलेल्या दहशतीमुळे इकडे याच्या तोंडावर मात्र विखारी हास्य पसरते. असेच 2-3 दिवस निघून जातात. गावातील गावकरी अजूनही या घटनेमुळे सावरलेले नसतात. ते जीव मुठीत घेऊनच बाहेर पडतात. कारणही तसेच होते. रमेशला ज्या अमानवी पद्धतीने मारले होते ते पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकला असता. शेवटी एकदाचा रमेशचा शवविच्छेदन अहवाल इन्स्पेक्टर जीवन यांच्या हातात पडतो. तो अहवाल पाहून ते चाटच पडतात. रमेशची हत्या हरणाच्या शिंगांनी भोसकून केलेली असते. त्यांच्या लक्षात येते खुनी खूपच चलाख आहे. ते पुढे वाचत असतात. खून एका हरणाने केला आहे ही एक अतिशयोक्ती असू नये, कारण तेवढ्या भागात फक्त हरणाच्या पायांचे ठसे मिळाले आहेत. मानवी पावलांच्या खुणा तिथे कुठेच आढळल्या नाहीत. इन्स्पेक्टर जीवन तो अहवाल ठेवून विचारात पडलेले असतात. हे कसं शक्य आहे? नक्कीच खुनी खूप चलाख आहे. त्याने काहीतरी युक्ती नक्कीच वापरली असणार. ते तडक लॅबला फोन करतात आणि शवविच्छेदन पुन्हा करायला सांगतात. आणि यावेळी एकदम बारकाईने करा, कदाचित आपल्याला एक तपासाचा धागा मिळेल. कॉन्स्टेबलला आत बोलावून ते म्हणतात, त्या खबऱ्यांना माझ्यासमोर तातडीने हजर करा.
काही वेळाने ते खबरी हजर होतात. तुम्हाला जी जी माहिती मिळाली ती सविस्तर सांगा. इन्स्पेक्टर जीवन मुख्य खबरी समोर येऊन सांगू लागतो. साहेब, त्या खून करणाऱ्याने खूपच सावधानता बाळगली आहे. तो खुनी काही ताकास तूर लागू देत नाही. पण एक महत्त्वाची खबर, त्या रमेशला 3 जिवलग मित्र होते. सुरेश, गौरव आणि राजू. गावात नेहमी हे तिघे सोबतच फिरायचे. आम्ही अजून माहिती काढण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, असे म्हणत इन्स्पेक्टर जीवन त्या तिघांना उचलून आणारे असा आदेश कॉन्स्टेबलला देतात. काही वेळाने कॉन्स्टेबल त्या तिघांना जिथं होते तिथून धरपकड करून पोलीस ठाण्यात हजर करतात. ते तिघेही संभ्रमात पडलेले असतात. आम्हाला का पकडलं असेल? इन्स्पेक्टर जीवन त्यांच्यासमोर येऊन बोला. का मारलं तुम्ही रमेशला? कोणतं वैर होतं तुमचं त्याच्यासोबत, जे तुम्ही एवढ्या क्रूरपणे त्याला मारलं? अशा एकाएकी बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे त्यांच्यावर प्रश्नांचे बार सुटत होते. नाही साहेब, आमचा खास मित्र आहे तो. आम्ही का मारू त्याला? सुरेश गयावया करत म्हणाला. गौरवही त्याचे म्हणणे गिरवू लागला. राजूही म्हणाला, साहेब, आम्हाला काही माहिती नाही त्याचा खून कोणी केला आहे. सर्वांची अशी उत्तरे ऐकून ते कॉन्स्टेबलला म्हणाले, टाका, यांना आतमध्ये फटके पडतील तेव्हा घडाघडा बोलू लागतील. तिघेही गयावया करत होते, पण इन्स्पेक्टर जीवनने कोणाचेच ऐकले नाही. संध्याकाळ होत आलेली. 6 वाजता नवीन शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होतो. उत्सुकतेने इन्स्पेक्टर जीवन तो अहवाल उघडून बघतात. अहवाल वाचून ते पुन्हा थक्क होतात, कारण पहिल्या अहवालाप्रमाणे सर्व माहिती जशी होती तशीच आता होती. तिच्यात काही बदल नव्हता आणि अहवालाच्या शेवटी एक टीप दिली होती की आम्ही हा अहवाल अगदी बारकाईने तयार केला आहे. इन्स्पेक्टर जीवन विचारात पडतात. काही वेळाने कॉन्स्टेबलला बोलावून विचारतात, ते रमेशचे तिघे मित्र काही बोलले का? तसं कॉन्स्टेबल म्हणाले, साहेब, आम्ही त्यांना चांगला प्रसाद दिला, पण त्यांनी काय तोंड उघडलं नाही. नुसता एकच गजर लावलाय त्यांनी. आम्हाला काही माहिती नाही. ठीक आहे, त्यांना सोडा, ते निर्दोष आहेत, इन्स्पेक्टर जीवन म्हणाले. तशी त्या तिघांची सुटका होते. रात्रीचे 8 वाजत आलेले. रमेशचे एकाएकी जाणे आणि त्याचा खुनाचा उलगडा न होणे यामुळे शहारलेले ती तिघे आज पोलीस खाक्या बसल्यामुळे अवसान गळाल्यागत घरची वाट धरतात. याही परिस्थितीत आता त्यांना घरला जाणारा दाट जंगलातील नागमोडी रस्ता तोडवायचा होता. ते भीतच रस्ता कापू लागतात. जीव मुठीत धरून पाठीमागे न पाहता, आवाजही न करता ते गावात पोहोचतात. गावात पोचल्यावर त्यांच्या लक्षात येतं, राजू त्यांच्यासोबत नाही. हा राजू कुठे राहिला? आता इथपर्यंत तर बरोबर होता सोबत. सुरेश काळजीच्या स्वरात म्हणाला. हो ना, हा एकाएकी कुठे गायब झाला? तेवढ्यात जंगलातून आर्त किंकाळी आसमंतात घुमसते आणि इकडे गौरव आणि सुरेश यांच्या काळजात धस होतं. राजूला शोधायला परत जाण्यासाठी यांची हिंमत होत नाही. त्या नागमोडी रस्त्याकडे पाहिले तर दूरवर फक्त अंधाराचं साम्राज्य. येईल पाठी राहिला असेल अशी मनाची समजूत घालत ते आपल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी गावात सकाळीच होणाऱ्या कसल्याशा कालव्याने त्यांना जाग येते. सर्व गावकरी गावाच्या तोंडाकडे पळायला लागतात. गौरव आणि सुरेशची खात्री पटते, आजही काही भयानक झाले आहे. तेही मग त्यांच्या पाठोपाठ जातात. गावच्या वेशीवर झालेल्या गर्दीतून वाट काढत ते पुढे येतात. गावच्या प्रवेशद्वारालाच एक मृतदेह टांगलेल्या अवस्थेत लटकत होता. हा राजू आहे हे त्याच्या कपड्यावरून गौरव आणि सुरेशची खात्री पटते. यावेळीही अगदी तशीच घटना घडली. फरक फक्त एवढाच, पहिली घटना उत्तरेला आणि दक्षिणेला. नेहमीप्रमाणे इन्स्पेक्टर जीवन येतात. मृतदेहाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून ते गौरव आणि सुरेशकडे येतात. खुनी तुमच्याच मागे लागला आहे, ते म्हणाले. तुमचे दोन्ही खास मित्र गेले, आता तुम्ही स्वतःला सांभाळा. आम्ही आमच्याकडून खुन्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. तुमची कोणाशी काही दुश्मनी आहे का, किंवा खूप मोठं वैर? तसे ते दोन्ही नकारार्थी मान हलवतात. तुम्ही रात्री अपरात्री कुठे जायचे नाही. आमच्यातर्फे एक कॉन्स्टेबल तुमच्या सुरक्षिततेसाठी ठेवतोय, असे म्हणून इन्स्पेक्टर एका कॉन्स्टेबलला त्याच्यासोबत ठेवून निघून जातात. राजूचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त होतो. त्यातही तेच कारण, हरणाने शिंग खुपसून मारले. इन्स्पेक्टर जीवन मनाशीच म्हणतात, हा काय प्रकार आहे? वाघ असता किंवा सिंह असता तर समजू शकलो असतो, पण एक हरिण? नक्कीच यामागे काहीतरी गोम आहे. अहवालातील पुढील माहिती वाचून तर ते हादरून जातात. रमेश आणि राजूला मारणारे हरिण एकच आहे. ते तडक वन विभागाला संपर्क करून सुंदर गावच्या आसपास असलेल्या जंगलात एकूण किती हरिण आहेत अशी माहिती मागवतात. राजूचाही खून एका हरणाने केलेला आहे
आणि हरीण तेच आहे ज्याने रमेशला मारले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरते. गावात अजूनही जीवितहानी नको म्हणून गावातील सरपंच एका निष्णात शिकाऱ्याला त्या नरभक्षक हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी बोलवतात. पण सरपंचांना प्रश्न पडतो, एवढ्या हरणामध्ये त्या नेमक्या हरणाला कसे शोधायचे? त्यावर निष्णात शिकारी म्हणतो, ते माझ्यावर सोडा, अगदीच सोपं आहे. शिकारी दिसतात हरण पळत सुटतात. जो हरीण न पळता थांबेल किंवा थेट माझ्यावर आक्रमण करेल तोच नरभक्षक हरीण असं समजून जायचं. गहन प्रश्न अगदी सोपा करून सोडवल्यामुळे सरपंचाला खात्री वाटते, हा शिकारी नक्कीच त्या हरणाचा बंदोबस्त करेन. ठरल्याप्रमाणे शिकारी मोहिमेवर निघाला. इन्स्पेक्टर जीवन यांनी वन विभागाकडून मागितलेली हरणाच्या संख्येबाबतची माहिती आली. ती माहिती वाचून इन्स्पेक्टर जीवन थक्क होतात, कारण वन विभागाच्या माहितीप्रमाणे सुंदर गावच्या आसपासच्या जंगलात हरणांची संख्या 0 असते. त्यांनी पुढे खुलासाही केला होता. एका वर्षा अगोदर 60-70 हरिण होते. काहींची शिकार केली गेली तर काही हिंस्र पशूंचे खाद्य झाले. ही माहिती वाचून त्यांना भोवळ येऊ लागली. घडावे ते नवल असेच सर्व झाले होते. ते 2 खून करणारे हरिण कोणते मग, हा प्रश्न त्यांना सतावत होता. नक्कीच हे कोणा पोहोचलेल्या खुन्याचे काम आहे, जो हरणांची कातडी वापरून या हत्या करत असावा. इन्स्पेक्टर जीवन तातडीने सुंदर गावाला रवाना होतात. इकडे शिकारी अगदी आत्मविश्वासाने एक पावलं टाकत गर्द जंगलात जात होता. त्याला दुरूनच वेगवेगळ्या प्राण्यांचे भयानक आवाज येत होते. निष्णात शिकारी असल्यामुळे त्याच्या आता सवयीचे झाले होते. आजूबाजूला पाहत तो पूर्ण जंगलाच्या आतमध्ये आला, पण त्याला हरिण एकही दिसले नाही. फक्त एक विखारी हास्य आणि सोबत एक घोगरा आवाज जंगलात घुमत होता. शिकारी थकून भागून एका झाडाच्या आश्रयाला बसला. त्याला समोर असलेल्या झाडाच्या पाठीमागे हरणाच्या शिंगासारखे काहीतरी दिसले. हे हरिण नक्कीच असणार, या आशेने शिकारी हळूहळू त्या झाडाकडे जाऊ लागतो. झाडाच्या जवळ जाऊन पाहतो तर तिथे काहीच नव्हते. लगेचच दुसऱ्या झाडाच्या पाठीमागे तशीच आकृती दिसते, तीही वाळवंटात असणाऱ्या मृगजळासारखीच. तिथेही काही नसते. जंगलात आल्यापासून एकही हरिण दिसत नसल्यामुळे मला असले भास होतायत असं त्या शिकाऱ्याला मनोमनी वाटतं. तेवढ्यात गवताच्या आतून सळसळ आवाज येऊ लागला. नक्कीच हरिण असेल या आशेत शिकाऱ्याने बंदुकीतून बार सोडला. तो प्राणी जोरात आवाज करत त्या गवतातच गतप्राण झाला. पण त्याच्या आवाजामुळे शिकाऱ्याला समजले की ते हरिण नसून ते रानडुक्कर होते. जंगलाच्या मध्यभागी असूनही एकाही हरणाची त्याला चाहूल लागत नव्हती. तो तसाच तिथे सावजाची वाट पाहत बसला होता. संध्याकाळ होत आलेली. बसून बसून शिकाऱ्याचा डोळा लागलेला. पानांच्या सळसळ आवाजाने त्याला जाग येते. आता निघावं असं ठरवून तो उठला. समोर पाहतो तर एक आडदांड हरिण त्याच्याकडे डोळे लावून बसले होते. सुकलेल्या झाडांच्या फांद्याप्रमाणे त्याची शिंगे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरलेली, मजबूत आणि दणकट बांधा. शिकारी त्याच्याकडे पाहून हैराण होतो. कोणत्याही क्षणी झडप घालेल अशा आविर्भावात ते बसले होते. शिकारी आपली बंदूक उचलून त्या हरणावर अचूक नेम धरतो, पण त्या हरणाचे रूप अचानक पालटते. त्या हरणाचे रूपांतर भयंकर अशा विखारी आकृतीत होते. ते रूप पाहून शिकारी घाबरून अर्धमेला होतो. त्याच्या हातातील बंदूकही गळून पडते. तो हळूहळू पाठी सरकत असतो. त्या आकृतीने क्षणाचाही विलंब न करता त्या शिकाऱ्यावर झेप घेतली आणि जोराची एक किंकाळी पूर्ण जंगलात गुंजून गेली. त्या आवाजाने पक्षीही फडफडून उडून गेले. गावातील गावकरीही या आवाजाने हवालदिल होतात. सरपंचांना माहिती असते ही किंकाळी कोणाची असेल. ते वैतागून मनातच म्हणतात, शिकारी खुद यहा शिकार हो गया. इन्स्पेक्टर जीवनही गावात येऊन पोहोचलेले असतात. त्यांनीही ती गुंजलेली किंकाळी ऐकलेली असते. सरपंचांकडे चौकशी केल्यावर समजते की एक शिकारी जंगलात गेला होता. वन विभागाकडून प्राप्त झालेली माहिती ते सरपंचांना देतात.
तेही ही माहिती ऐकून अवाक होतात. म्हणजे हरीण तर नाही, मग शिकाऱ्यावर हल्ला कोणी केला असेल? सरपंच असे विचारताच इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, एक तर जंगलातील हिंस्र पंशूंनी हल्ला केला असेल, अन्यथा हरणाची कातडी वापरून खून करणाऱ्या त्या सराईत गुन्हेगाराने केला असेल. गावात सुरेश आणि गौरवच्या सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आणि एक सोबत आलेल्या कॉन्स्टेबलसह इन्स्पेक्टर जीवन जंगलाची वाट धरतात. आज त्या गुन्हेगाराचा छडा लावायचाच असा मनाशी पक्का निर्धार करून ते जंगलाची वाट तुडवत असतात. संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले. एरवी जंगलात झाडांच्या दाटीवाटीमुळे दिवसाढवळ्याही अंधार दाटून येत असे. आता तर संध्याकाळ झालेली. चोहीकडे काळाकुट्ट अंधार दाटून आला होता. इन्स्पेक्टर जीवन टॉर्चच्या साहाय्याने कॉन्स्टेबलसह त्या दाट अंधारातून वाट काढत होते. जंगलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर त्यांच्या निदर्शनास येते, एका डेरेदार वृक्षाखाली रक्ताचा सडा पडला होता. हीच ती जागा असं म्हणत कॉन्स्टेबलसह जागेची पाहणी करू लागले. पण मृतदेह कुठेच आढळून येत नव्हता. रक्ताचे डाग दूरवर जंगलात जाऊन अदृश्य होत होते. मृतदेह कोण्या हिंस्र पशूने फरफटत नेला वाटतं असं म्हणत ते जागेची पाहणी करत असतात. पण तिथे त्यांना काही वेगळं आढळत नाही. अगदी तसंच पहिल्या 2 खुणावेळी घडलं होतं. हळूहळू जंगलातून येणाऱ्या चित्रविचित्र प्राण्यांच्या आवाजात वाढ होत होती आणि त्या आवाजाला चिरत एका भारदार सिंहाची कानठळ्या बसवणारी गर्जना इन्स्पेक्टर जीवन आणि सहकाऱ्यांच्या कानी पडते. समोर पाहिले तर एक भारदार सिंह त्यांच्या दिशेने आगेकूच करत होता. इन्स्पेक्टर जीवन आणि सहकारी त्या वनराजाला पाहून भेदरून गेले होते. पुढचे पाय मातीत घासत तो सिंह झेप घेणार तेवढ्यात इन्स्पेक्टर जीवन प्रसंगावधान राखत हवेत बंदुकीचा बार उडवतात. तसा तो सिंह गोंधळून माघारी फिरतो आणि जंगलात पळून जातो. सुटकेचा निश्वास टाकत इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, दैव बलवत्तर म्हणून आज बचावलं, नाहीतर त्या सिंहाची आपण शिकार झालो असतो. रात्र होत आलेली. शिवाय आजूबाजूला जंगली प्राण्यांचा वावर. तातडीने इन्स्पेक्टर जीवन गावाची वाट धरतात. आताही ते खुण्याला पकडण्यात अपयशी ठरले होते. जाईल कुठे, एक ना एक दिवस माझ्या हातात नक्की येईल असा इन्स्पेक्टर जीवन मनाशी पक्का निर्धार करतात. इकडे गावात गौरव आणि सुरेश चिंताक्रांत होऊन घरात बसलेले असतात. त्या शिकारी हरणाने त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्या दोघांना जिकडे बघेल तिकडे ते हरीण दिसत होते. अचानक सुरेशचे लक्ष दाराकडे जातं. पाहतो तर दारात ते हरीण उभं राहून सुरेशकडे निरखून पाहत होते. सुरेशच्या तोंडातून आवाजही फुटत नाही. तो हलकेच हाताने गौरवला इशारा करतो. काय झाले सुरेश, असं काय करायला लागलाय? सुरेशच्या हाताच्या इशाराकडे पाहतो तर तिथे काहीच नसतं. कुठं काय आहे? स्वतः तर घाबरतो आणि मलाही घाबरवून सोडतो. वैतागून गौरव म्हणाला, अरे भीतीने एवढी गाळण उडाली आहे की ते हरीणच सगळीकडे दिसतं असं सुरेश म्हणाला. थोडा वेळ शांततेत जातो. पुन्हा तेच हरीण सुरेशला दिसायला लागते. त्याची विखारी नजर आत्ताच खाऊन टाकील की काय अशी वाटत होती. भास पुन्हा झाला असे म्हणून सुरेश त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ते हरीण हळूहळू जवळ येत होते. मग मात्र सुरेशची पाचावर धारण बसते. तो डोळे चोळत पाहतो तर तिथे खरंच हरीण होते. गौरवला पुन्हा तो इशारा करतो, पण व्यर्थ. गौरव नेहमीसारखा भास असेल असं म्हणून दुर्लक्ष करतो. ते हरीण आता अगदीच जवळ आलेले. डोळ्यात डोळे घालून ते सुरेशकडे पाहत होते. सुरेशच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. ते हरीण सुरेशला शिंगावर घेऊन दाराच्या दिशेकडे भिरकावून देते. तसा त्याच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजाने गौरव घाबराघुबरा होऊन पाहतो तर समोर हरीण आणि सुरेशला दारात फेकलेले. हरीण एक नजर गौरवकडे फिरवते तसा गौरव चाट पडतो आणि अंगाचं मुटकुळ करून एका कोपऱ्यात शिरतो. हरीण सुरेशकडे धाव घेत त्याला घरासमोरील मैदानात ढकलून देते. सुरेशच्या किंचाळीने अख्खा गाव त्या दिशेने येतो. गावकरी हरणाचा प्रताप दूरवरूनच पाहत असतात. कोणाचीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत होत नाही. 2-3 शिंगाचे फटकारे देऊन ते हरीण सुरेशला शिंगावर घेऊन गावच्या पश्चिम दिशेला पळत सुटते. गावकरी त्याच्या मागून लागोलाग पळायला लागतात. हातात काठ्या घेऊन गावकरी त्या हरणाला गाठतात. माणसांचा गराडा पडल्याने हरीण बिथरून जाते. सुरेशला तिथेच टाकून ते पळ काढते व जंगलात गुडूप होते. हरणाने केलेल्या जखमा सुरेशच्या जिवारी लागल्या होत्या. तो अंतिम घटिका मोजत होता. काही गावकऱ्यांनी त्याला दवाखान्यात न्यायला गाडी काढली, पण सुरेश नाही, नको असं म्हणत होता. माझा अंतिम क्षण जवळ आला आहे. गावकरी त्याला एका बाजेवर बसवतात. सरपंच आणि जंगलातून इन्स्पेक्टर जीवनही परतलेले असतात. त्या हरणाची एवढी हिंमत, आज थेट गावात येऊन हल्ला केला.
असे सरपंच रागाने लाल होऊन म्हणतात. त्याची एवढी मजल, आम्हाला जंगलात गुंगारा देऊन तो हरिणरूपी खुनी थेट गावात येऊन हल्ला करतोय म्हणजे काय? इन्स्पेक्टर जीवन त्यांना शांत करत, माझं ऐका, असं सुरेश म्हणाला. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. तसं सुरेश म्हणाला, आज मी त्या हरणाला जवळून पाहिलं. त्याच्या डोळ्यातील रोष पाहून मी माझ्याच नजरेतून उतरलो आहे. आम्ही चौघांनी खोटं सांगितलं की आम्ही विद्यार्थी आहोत. मागील 2 वर्षापासून आम्ही हरणांची तस्करी करत आलोय. या जंगलातील बहुतांश हरणांची शिकार आम्ही चौघांनी मिळून केली आहे. आम्ही हरणाची शिकार करून त्याची शिंगे आणि कस्तुरी काळ्या बाजारात विकतो. ज्या हरणाने माझ्यावर हल्ला केला त्या हरणाची आम्ही एका वर्षापूर्वीच शिकार केली होती. त्याच्या कपाळावरील काळा ठिपका आणि त्याची ती वाकडी मोकळी शिंगे, हा तोच हरिण आहे. ते हरिणच आत्मा बनून सूड घेत आहे. हे सर्व ऐकून गावकरी तर सुन्न होतात. पण इन्स्पेक्टर जीवन आणि सरपंचांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. हे कसं शक्य आहे? मी माझ्या पूर्ण जीवनात कधीच नाही ऐकले की एका प्राण्याची आत्मा बदला घेऊ शकते. सरपंचही इन्स्पेक्टरचे जीवनचे म्हणणे बरोबर आहे असे म्हणतात. सुरेश, तू अगदी बारकाईने सांग. तुझ्याकडून काहीतरी सुटतंय. तू काहीतरी लपवतोयस. कृपा करून आम्हाला सांग. कदाचित आम्ही आता गौरवचा तरी जीव वाचवू शकू. इन्स्पेक्टर जीवन आणि सरपंच त्याला म्हणतात. असं म्हणल्यानंतर सुरेश म्हणाला, हो, एक गोष्ट मी सांगितली नाही. माझीच मला लाज वाटत होती सांगायला. पण आता तीही गोष्ट सांगतो, असे सुरेश त्यांना म्हणतो. सुरेश सांगायला सुरुवात करणार तेवढ्यातच त्याची प्राणज्योत मालवते. ओठावर आलेली गोष्ट न सांगताच सुरेश अनंतात विलीन झाल्यामुळे गावकरी हळहळ व्यक्त करतात. गावकरी आपला मोर्चा आता गौरवकडे वळवतात. समोर घडलेल्या प्रकारामुळे गौरव अजून सावरला नव्हता. सरपंच म्हणाले, गौरवला आराम करू द्या. तो आता बोलण्याच्या स्थितीत नाही. आपण उद्या यावर चर्चा करू. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. सुरेशच्या अंत्यसंस्काराचं काय ते बघा, असं सरपंच गावकऱ्यांना म्हणतात. सुरेशवर अंत्यसंस्कार करून गावकरी आपापल्या घरी जातात. सुरेशचं नेमकं काय सांगायचं राहून गेलं आहे या बैचेनीतच इन्स्पेक्टर जीवन कशी तरी रात्र घालवतात. सरपंचही विचारात पडलेले असतात. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी इन्स्पेक्टर जीवन सरपंचांना घेऊन गौरवकडे येतात. ही बातमी गावात पसरताच गावकरीही हळूहळू जमा होऊ लागतात. आपले तिघे साथीदार एकाएकी गेल्याने गौरव नैराश्यात गेला होता. सरपंचांनी त्याला धीर दिला. इन्स्पेक्टर जीवन ही म्हणाले, हे बघ, सुरेश काही गोष्टी न सांगताच देवाघरी गेला. त्याची अर्धवट राहिलेली कहाणी तू आता पूर्ण कर. आम्ही त्यामुळे तुझा जीव वाचवू शकू. गावकरी कानात प्राण आणून गौरव काय बोलणार ते ऐकण्याच्या तयारीत होते. गौरव रडत रडत स्वतःला सावरत पुढे सांगू लागला. 1 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. गावात एक पारू नावाची मुलगी होती. तिला हरणांचा खूप लळा. हरणही तिच्यामुळे माणसाळली होती. हरणं नेहमी जंगलाच्या वेशीवर यायची. पारू त्यांच्यासाठी खाऊ घेऊन यायची. त्यांना भरवायची. प्रेमाने त्यांच्यासोबत खेळायची. हा तिचा दिनक्रमच होता. आम्ही इकडे एक करून हरणांची शिकार करत होतो. तिला आम्ही हरणांची शिकार करतो हे माहीत नव्हतं. एकाएकी हरणांची संख्या कमी होताना पाहून ती उदास राहू लागली. तिला वाटते जंगलातील वाघ आणि सिंह हरणांचा फडशा पाडत आहेत म्हणून. आता तर शेवटचं हरिण राहिलं होतं. आमचा त्या हरणावर डोळा होता. त्याची शिंगे एकदम रुबाबदार आणि मजबूत. त्या रुबाबदार शिंग्यांना बाजारात चांगली किंमत मिळत होती. आम्ही 2-3दा प्रयत्न करूनही ते आमच्या हाती लागत नव्हते. चपळ आणि चलाख असल्यामुळे ते हरिण नेहमी आम्हाला गुंगारा देऊन पळून जायचे. आम्ही एक नियोजनपूर्वक योजना बनवली. त्या दिवशी हरिण नेहमीप्रमाणे पारूला भेटायला वेशीवर आले. पारूने दिलेला खाऊ खाऊन ते तिथेच पहुडले होते. आपले सर्व साथी एकाएकी सोडून गेल्यामुळे त्या हरणाच्या डोळ्यातून आसवं उघळत होती.
पारू त्याला मायेचा आधार देत होती. ते मनाला हेलवणारे दृश्य पाहूनही आम्हाला कोणताच फरक पडला नव्हता. आम्ही ही गोष्ट हसण्यावारी नेली आणि आज हे दुःख आम्ही भोगत आहोत. नियतीने आता माझ्यासोबत ही उलटी खेळली होती. त्यावेळी ते हरीण रडत होते आणि आपल्या साथीदारांसाठी आणि आता मी. हे हरीण थोड्या वेळाने तिथून निघाले. आम्हीही त्याच्या माग काढू लागलो. पारूने कदाचित आम्हाला पाहिलं असावं. तीही आमच्या पाठोपाठ येऊ लागली. आमच्या ते ध्यानीमनीही नव्हते. पुढे हरीण, त्याच्या पाठी आम्ही आणि आमच्या पाठी पारू. हरणाला चाहूल लागू न देता त्याच्यावर सुरेशने अचूक नेम धरला आणि बार सोडला. गोळी हरणाच्या पायावर बसली. वेदनेने विवळत स्वतःला फरफटत हरीण पुढे सरकत होते. आम्ही त्याला गाठून कायमचे संपवणार तेवढ्यात थांबा असा जोरात आवाज देऊन पारूने आम्हाला गाठले. रागाने लालबुंद होत ती म्हणाली, म्हणजे तुम्ही तीच माणसातली जनावरं आहात ज्यांनी एवढ्या हरणांचा जीव घेतला. आता तुमचं बिंग फोडते. हरणाच्या डोक्यावर बंदुकीचा नेम धरून सुरेश म्हणाला, खबरदार जर कोणाला काही सांगितले तर या हरणासोबत तुझाही बळी देऊ. पण पारू घाबरणारी नव्हती. हिम्मत आहे का तेवढी? सोड त्या हरणाला, नाहीतर एकेकाची तिरडी बांधेल या जंगलातच. अशी वाऱ्याच्या वेगाने ती खेकसली. तेवढी सोड त्या हरणाला, नाहीतर एकेकाची तिरडी बांधेल या जंगलातच. अशी वाऱ्याच्या वेगाने ती खेकसली. इकडे सुरेशच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. अगदी जंगलाच्या मध्यभागी पारूसारखी नुकतीच वयात आलेली पोरगी भेटल्याने तो चेकाळला. घामाघूम झालेल्या पारूला तो नखशिखांत न्याहाळू लागला आणि पुढे म्हणाला, आम्ही सोडून देऊ हरणाला आणि तुलाही, जर तू आमच्यासोबत. त्याच्या विखारी नजरेमुळे पारू जे काही समजायचं ते समजून गेली आणि विजेसारखी कडाडली. लाज वाटत नाही का? तुझी अशी बोलण्याची हिंमतच कशी झाली? सुरेशने एक गोळी हरणाच्या दुसऱ्या पायावर मारली. त्याने हरणाच्या दुसऱ्या पायावर गोळी मारल्यानंतर ते हरीण जोरात वेदनेने विवळू लागले. त्या मुक्या प्राण्याचे हाल पाहून पारूचा धीर खचत होता. तुम्ही का असं येड्यागत करायला लागलाय? सोडा त्या हरणाला आणि मलाही जाऊ द्या. हात जोडते मी तुमच्या. हात जोडते तुम्हाला. पारू त्यांना विनवणी करत होती. पारू त्यांना सारखी विनवणी करत होती. पण सुरेश काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तिच्या अचानक आर्जवी विनवणीमुळे राजू आणि रमेश ही विखारी हसायला लागले. ते तिघेही एका हिंस्र पशुप्रमाणे तिच्यावर तुटून पडले. मी मात्र अलिप्त राहून हा सर्व खेळ पाहत होतो. समोर पारूच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात होती. मी हसत मजा घेत होतो. गुन्हा करणारा आणि गुन्ह्यात साथ देणारा मी पण तेवढाच दोषी आहे. तेव्हा मला आपल्या मित्रांना परावृत्त करायला हवे होते. माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. पारूच्या आर्त किंकाळ्या आसमंतात विरत होत्या. जंगल एकदम दाट असल्याने लांबूनही कोणाचा मागमूस नव्हता. त्या तिघांनी आपला कार्यभाग उरकून तिला तसेच खितपत सोडले. त्या हरणाजवळ येऊन सुरेशने गोळी झाडली. हरीण तडफडत आपला जीव सोडत होते. हरणाच्या त्या तडफडीने पारू पुन्हा पेटून उठली होती. सुरेशबरोबर झालेल्या झटापटीत एक बंदुकीची गोळी तिच्या पोटाच्या आरपार जाते आणि एकच आर्त किंकाळी तिच्या तोंडून फुटते. तिच्या रक्ताचा सडा वाट फुटेल तिकडे पसरत होता. तेवढ्यात आम्हाला सिंहाची चाहूल लागली. बहुधा रक्ताचा वास त्याला लागला होता. त्याच्या गर्जनेचा आवाज हळूहळू जवळ येत होता. आम्ही पारूला आणि त्या हरणाला तसेच खितपत सोडून गावच्या दिशेने धूम ठोकली आणि पारूची एका सिंहाने शिकार केली अशी गावात अफवा उडवून दिली. हीच ती कहाणी असं म्हणत गौरव हमसून रडू लागला. गावकऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत पारूचे आईवडील समोर येतात.
पारूची आई रडत रडत म्हणाली, नीच नराधमांनो, तुम्ही माझ्या पोरीचं बरं वाईट केलं. माझ्या सोन्यासारख्या पोरीची तुम्ही अब्रू घालवली, तिला असंख्य यातना दिल्या. पारूच्या आईला अश्रू अनावर झाले होते. ती तोंडात पदर दाबून रडत होती. पारूचे वडील तिला सावरत होते आणि दोघं मिळून नाना तऱ्हेचे शिव्याशाप देत होते. गावकरीही रागाने लालबुंद होत गौरवकडे चाल करतात. सरपंच तर बोलतात, त्या हरणापेक्षा आम्हीच आता तुला तुडवून मारतो बघ. सर्वांना शांत करत इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, कोणीही कायदा हातात घेऊ नका. न्यायालय सक्षम आहे याला शिक्षा करण्यासाठी. इन्स्पेक्टर जीवन गौरवला बेड्या ठोकतात. गाडीत टाका याला, असे कॉन्स्टेबलला म्हणतात. इन्स्पेक्टर जीवन हा घटनाक्रम ऐकून पुरते हैराण झालेले असतात. तरीही त्यांना अजून एका गोष्टीचा उलगडा झालेला नसतो. त्या हरणाच्या शरीरातील आत्मा कोणाची, हरणाची की पारूची? ते त्याच तंद्रीत गौरवला जीपमध्ये टाकून चौकीची वाट धरतात. संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले असतात. हळूहळू अंधाराचं साम्राज्य पसरत असतं. सुंदरगाव सोडून जीप नागमोडी वळणाचा रस्ता संपत होती. अचानक एकाएकी कॉन्स्टेबल जीप थांबवतो. काय रे, काय झाले? इन्स्पेक्टर जीवन हैराण होऊन म्हणतात, सर समोर बघा. तसे ते समोर बघतात. जंगलातील सर्व प्राणी पक्षी आज रस्त्यावर उतरले होते. तुम्हाला गौरवला घेऊन जाऊ देणार नाही. जणू काही अशा आविर्भावात ते प्राणी रस्ता अडवून उभे होते. इन्स्पेक्टर जीवन आणि कॉन्स्टेबल त्या प्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात, पण व्यर्थ. एकही प्राणी जागचा हलत नाही. आणि इकडे ते हरिण येऊन जीपला धडका द्यायला लागतं. त्या हरणाला पाहून गौरवचे त्राण निघून जातात. तो जीपमधून उतरून गावच्या दिशेला पळत सुटतो. हरिणही त्याच्या मागे धावत सुटते. आणि इकडे त्या आवाजामुळे इन्स्पेक्टर जीवन आणि कॉन्स्टेबलही त्या दोघांचा पाठलाग करत असतात. हरिण गौरवला गाठून आपल्या शिंगांवर घेतं आणि गावच्या मध्यभागी असलेल्या छोट्या मैदानात त्याला भिरकावून देतं. गौरवच्या किंकाळी आणि आर्त विनवण्या आवाजामुळे गावकरी त्या मैदानाच्या दिशेने पावलं टाकतात. गौरवच्या छातीवर पाय देत ते हरिण विखारी हसत होते. इन्स्पेक्टर जीवनही गावात येऊन पोहोचतात. त्यांना त्या दिसणाऱ्या गर्दीमुळे ते त्या ठिकाणी पोहोचतात. आपले दोन्ही पुढचे पाय गौरवच्या छातीवर ठेवून हरिण विजयी मुद्रेत हसत होते. एकाएकी ते हरिण जागीच स्तब्ध झाले आणि त्यामधून एक मानवसदृश्य काळी आकृती बाहेर आली. हळूहळू त्या काळ्या आकृतीचे मानवी रूपात रूपांतर होत होते. ती आकृती कधी हसत होती तर कधी रडत. तिच्या विखारी हसण्या आणि रडण्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा संचारली होती. जंगलातून गावातील कुत्र्यांच्या तोंडातून रडण्याचा भेसूर आवाज येत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या वाऱ्यामुळे जंगलातील पानांची सळसळ गती धरत होती. तो सळसळ आवाज गावात येऊन धडकत होता. त्या काळ्या आकृतीचे पूर्ण रूपच पालटले. एका मानवी मुलीच्या रूपामध्ये उभी होती ती. पारू होती ती. तिला पाहून काही घाबरट गावकरी घरी पळाले. धीट अजून तिथेच तग धरून उभे होते. सरपंच आणि इन्स्पेक्टर जीवन यांचा समोरील दृश्य पाहून विश्वास बसत नव्हता. पारूची आत्मा बोलायला लागली. बघितलंत का मला? मी पारू. मी आज माझा बदला पूर्ण करणार आणि कायमची मुक्त होणार. 3 राक्षसांना मी त्यांचा आत्माही घाबरेल एवढ्या यातना देऊन मारले आहे. आता याची बारी. परत असं काम कोणी करणार नाही, म्हणून हीच त्यांच्यासाठी शिक्षा. तुम्हाला सर्व समजलेच आहे काय घडले माझ्यासोबत. किती कठोरपणे मला यांनी यातना दिल्या. माझं मेलेले शरीर तर सिंहाने फरफटत नेले. मी या हरणाच्या शरीराचा आधार घेतला. 1 वर्षापासून मी संधीची वाट बघत होते, पण आता ती फत्ते झाली. आणि खबरदार, जर पुन्हा कोण्या आई बहिणीची अब्रू घालवली तर तीही अशीच पारू बनून तुम्हाला जिवंतपणेच यमयातना देईल. जंगलातील प्राण्यांकडे कुणी वाईट नजरेने पाहिले तर गाठ माझ्याशी आहे.
ती म्हणाली. नाही त्यांच्या अंगाचं मुटकुळ करून वेशीवर लटकवलं तर नावाची पारू नाही. आज आज न्याय झाला. आता 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 मला ही यमसदनी धाडणार, असं त्या हरणाच्या आत्म्यातील पारू म्हणू लागली. थांबा, कायदा याला शिक्षा देईल. तुम्ही याला माझ्या हवाली करा, असं इन्स्पेक्टर जीवन बंदूक हवेत रोखून म्हणतात. त्याला न जुमानता पारू म्हणते, कायद्याची भाषा करणारे इन्स्पेक्टर, आज तुम्ही इथे नसता. त्या सिंहाला तुमच्या पुढ्यातून मीच हुसकावून लावले होते. तुमच्या बंदुकीची कमाल नव्हती ती, कारण मला निष्पाप निर्दोष लोकांचे अकाली मरण सहन होत नाही आणि तुमचे कायदे तुमच्यासाठी, आत्म्यासाठी लागू होत नाही. पारूचे ते बोलणे ऐकून सर्व गावकरी इन्स्पेक्टर यांच्या तोंडाकडे पाहतात. त्यांचा चेहरा पडलेला होता. ती आत्मा पुन्हा हरणाच्या शरीरात प्रवेश करून गौरवला इकडे तिकडे आपटत असते. ते हरिण आता त्याच्या पोटात शिंगे खुपसणार तेवढ्यात इन्स्पेक्टर जीवन त्या हरणावर गोळी झाडतात. त्या हरणाच्या पोटातून भळाभळा रक्त वाहू लागते. ते हरिण तिथेच अडकून पडते. इन्स्पेक्टर जीवन पुढे होऊन गौरवचा ताबा घेतात. त्याला एका सुरक्षित स्थळी घेऊन जायला निघतात. तेवढ्यात शरीर नश्वर आणि आत्मा अमर या न्यायाप्रमाणे ते हरिण पुन्हा पेटून उठते. ते हरिण अशी झेप घेते की त्याची शिंगे थेट गौरवच्या पोटाच्या आरपार होतात आणि तो तिथेच कोसळून मरतो. पारूचा जोरात हसण्याचा आवाज पुन्हा सुरू होतो. यावेळी ती विजयी मुद्रेत हसत होती. आपल्या आईवडिलांकडे, सर्व गावकऱ्यांकडे एक कटाक्ष टाकत, स्मितहास्य करत ती हळूहळू वर जाऊन अंतर्धान पावते. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे पारू तिचा बदला त्या शैतानांपासून घेते. ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. तसेच जर तुम्हाला आमचा कथालेखन हा मराठी चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. प्रतिक्रिया नक्की कळवा.